नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन उठलेला असतो, त्याचबरोबर अमोल ही झोपेतून उठतो. अमोल उठल्या उठल्या अर्जुनला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो की बाबा, मला खरंच कळत नाहीये की नक्की काय झालेलं आहे. कारण मला असं का वाटतंय की येणार नाहीये. सगळेजण असं म्हणतात की आपली अप्पूमा येणार नाहीये. असं अर्जुनला तो प्रश्न विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अमोलला अर्जुन सांगू लागतो की हे बघ अमोल, असं कधीच होणार नाही. तुझी अप्पूमा ही तुझ्याकडे येणार नाही असं कधी होईल का, सांग बरं मला. आजपर्यंत असं कधी झालंय का? त्यामुळं अजिबात विचार करू नको. अप्पूमा ही तुझ्याकडे येणारच आहे आणि ती तुझ्यासोबतच असणार आहे. हे सगळं अर्जुन अमोलला समजावत असतो. आणि अमोलला म्हणत असतो की तू फक्त शांत राहायचं आहे, फक्त आपल्या अप्पूमाचा विचार करायचा आहे. अप्पूमा लवकरच येणार आहे आणि त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की तू अजिबात काळजी करू नको, मला प्रॉमिस दे बरं. काही झालं तरी अप्पूमाही तुझ्यासोबतच असणार आहे आणि अप्पूमा तुला सोडून कुठंच जाणार नाही, हे मी तुला सांगत आहे, असं अर्जुन अमोलला सांगत असतो. त्याचबरोबर आता अर्जुन ड्युटीवरती येतो. अर्जुन ड्युटीवरती आलेला असतो. आणि तेव्हा मात्र आर्या आणि चिंचुके यांना तो बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगू लागतो की एक गोष्ट महत्त्वाची आहे, काहीही झालं तरी रिपोर्ट आजच्या आज सबमिट करायचा आहे आणि रिपोर्ट आपण आजच सबमिट करणार आहोत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्याही क्षणी रिपोर्ट हा द्यावा लागणार आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात हे काय बोलतोय हा. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की हे बघा, आज संध्याकाळपर्यंत हा रिपोर्ट जमा केला जाईल. तेव्हा सगळेजण म्हणत असतात पण हे काय आहे. तेव्हा आर्या म्हणत असते पण अर्जुन, हे कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, आहे शक्य हे सगळं, कारण काहीही झालं तरीही हा रिपोर्ट आपण सबमिट करणार आहोत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत लागेल माझ्या हाती काहीतरी, त्याचा विचार तुम्ही करू नका. हे सगळं बोललेलं चालू असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन तिथून येतो आणि म्हणतो की मला कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि मी आत्ता मीडियाला बोलत आहे आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी ठरवूया, असं म्हणत अर्जुन तिथून निघालेला असतो. आर्या पाठीमागून धावत येते आणि म्हणू लागते की असं नको ना. म्हणजे अर्जुन, मला सांग ना, तू एकतर काही खाल्लेलं नाही आहे, नक्की तुला काय म्हणायचं आहे, तुझ्या हाती असं काय वेगळं लागलेलं आहे. असे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे आर्याला हवी असतात. अर्जुन म्हणत असतो की ते आत्ता शक्य नाही, कारण आत्ता काहीही झालं तरीही मला मीडियाशी बोलणं गरजेचं आहे, मला मीडियाकडे जाणं गरजेचं आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा आर्या म्हणत असते पण अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी त्या दिवशी बघितलेलं आहेस ना, तू काही खाल्लं नव्हतं, त्यावेळेस काय झालेलं होतं. त्यामुळं आत्ता तुला खाणं गरजेचं आहे, तुझ्या जेवणावरती, तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असणं गरजेचं आहे, असं इकडे आर्या अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मान्य, मला सगळ्या गोष्टी पटत आहेत, पण काहीही झालं तरीही आत्ता लगेच मी या गोष्टी शक्य करू शकत नाही. आत्ता मला जाऊन मीडियाला बोललं पाहिजे. रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत वरिष्ठांना द्यायचा आहे. आणि आर्या, तुला जो रिपोर्ट मागच्या वेळेस मी फाडला त्याची सॉफ्ट कॉपी आहे ना तुझ्याकडे, असं विचारल्यानंतर आर्या सांगते की हो, त्याची सॉफ्ट कॉपी आहे माझ्याकडे. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की चालेल, मग तिची सॉफ्ट कॉपी आहे ना, त्यानुसार रिपोर्ट बनव, त्यात काही चेंजेस करायचे आहेत ते मी सांगत आहे, आत्ता मी मीडियाशी जाऊन बोलून घेतो, असं म्हणत अर्जुन हा मीडियाशी बोलायला जातो. मीडियाच्या समोर अर्जुन असतो आणि तिथे सगळ्यांना तो प्रश्न विचारतो. मला फक्त तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते म्हणजे तुम्ही ही पत्रकारिता करता त्याचा बेसिक नियम काय आहे. हा प्रश्न विचारल्याबरोबर मीडियामध्ये तिथं सगळेजण शांतच बसलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही जी पत्रकारिता करता त्याचा बेसिक नियम काय आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की हे बघा, आम्ही प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य जपून आणि त्यानुसारच पत्रकारिता करतो, कारण पत्रकारितेचा कोणताही असा नियम नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो मग मला आता एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुमच्यातल्या काही लोकांनी माझा मुलगा अमोल याला जाऊन वाटेल ते प्रश्न विचारलेले आहेत, तेव्हा तुम्ही त्याची परवानगी घेतली होती का की त्याला प्रश्न विचारणार आहे. तर ही मुलाखत नव्हती, तुम्ही त्याला काहीही आधी कल्पना दिलेली नव्हती. एका छोट्या मुलाला जाऊन तुम्ही अशा पद्धतीनं प्रश्न विचारणं ही तुम्हाला योग्य वाटतं का, ते उत्तर द्या. अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो मान्य, मला तुम्हाला अपडेट्स हवे आहेत, अपर्णा मॅडम यांच्या केसबद्दल अपडेट्स हवे आहेत, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, अपर्णा मॅडम ही माझी पत्नी आहे आणि माझंही ते कर्तव्य आहे, हे मलाही माहिती आहे. त्यामुळं तुम्ही जी गोष्ट विसरताय ती तुमच्या लक्षात येत नाही. काही झालं तरीही मी जे करत आहे ते फक्त आणि फक्त अपर्णा मॅडमसाठीच करत आहे, त्यांना शोधण्यासाठीच करत आहे. आणि जर तुम्हाला तरीही असंच वाटत असेल तर तुम्हाला एका गोष्टीचा विचार करावा लागेल की तुम्ही जे वागलेला होता ते योग्य होतं का.
कारण काहीही झालं तरीही तुम्ही त्या पद्धतीनं त्याला प्रश्न विचारायला नको होते. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की कोण गेलेलं होतं, म्हणजे हे असे प्रश्न कुणी विचारलेले आहेत अपर्णा मॅडमच्या मुलाला, हा प्रश्न पडलेला असतो. आणि अर्जुनने मात्र सगळ्या पत्रकारांना चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं आणि तो सगळ्यांनाच म्हणत असतो की उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. आणि त्याचवेळी अर्जुनच्या हाती काहीतरी लागलेलं आहे ही गोष्ट आर्याच्या आणि चिंचुक यांच्या लक्षात येते. अर्जुन म्हणतो की आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि कोणत्याही गोष्टीला दिरंगाई केली जाणार नाही याची काळजी मी घेत आहे आणि तुम्हालाही सांगत आहे. त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. आणि त्याचबरोबर त्या पत्रकाराने येऊन अमोलला जे प्रश्न विचारलेले असतात त्यासाठी त्याने माफी मागितलेली असते आणि तो म्हणत असतो की माफ करा सर, माझ्याकडून हे चुकून झालेलं आहे, आम्ही पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेऊ असंही त्याने सांगितलेलं असतं. आता घरी सगळेजण ही बातमी पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण अर्जुनने अचानक ह्या सगळ्या गोष्टींचा बॉम्ब फोडलेला असतो आणि अर्जुनच्या हाती नक्की काय लागलेला आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि अर्जुन अचानक असं का म्हणालेला आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग दीपक वरती जातो, अमोलला म्हणतो की अमोल बाळा काय करतोयस तू. तेव्हा अमोल सांगतो की काय नाही दीपा मामा मी हे चित्र काढतोय. तेव्हा दीपक म्हणतो काय तू चित्र काढतोयस, पण का रे आत्ता अचानक. तेव्हा अमोल सांगू लागतो की हो अचानकच काढत आहे, कारण जेव्हा उत्तराखंडला आम्ही होतो ना तेव्हा माला यायला उशीर व्हायचा ना, तेव्हा आम्ही असंच चित्र काढत बसायचो. माझं चित्र पूर्ण होईपर्यंत मा यायची आणि मला शाबासकी द्यायची. दीपाला अमोल सांगत असतो. अमोलला खरं ह्या बोलण्याने दीपाला खरंच भारी वाटत असतं. खरंच या लेकरासाठी तर दीदी परत आली पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. इकडे अर्जुन आता मंदिरात आलेला असतो आणि तो मंदिरात म्हणत असतो की मी प्रत्येक वेळेस तुझ्याकडे आलेलो आहे, तू मार्ग दाखव असं म्हणत आहे, पण तू काही मला मार्ग दाखवत नाही. माझी श्रद्धा आहे, मान्य आहे मला, पण आता मला मार्ग स्वतःला शोधावा लागणार आहे. काहीही झालं तरी मी मार्ग शोधणार आहे आणि त्या मार्गावर जाऊन मी अप्पीला शोधणार आहे. इकडे सगळेजण दीपाला म्हणत असतात की अर्जुनला कॉल कर, कारण आपल्याला नक्की काहीतरी कळलं पाहिजे. अर्जुनच्या हाती असं काहीतरी लागलेलं आहे की ज्यामुळे अर्जुन एवढा कॉन्फिडेंटली आज बोललेला होता. अर्जुन जे बोललेला होता त्याच्यामध्ये अर्थ होता, कारण तो एवढं कॉन्फिडंट कधीच बोलत नाही. नक्कीच काहीतरी अर्जुनच्या हाती लागलेलं आहे असं सगळ्यांच्या समोर बोललं जात असतं. दीपा फोन करतो तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आत्ताच काही सांगू शकत नाही, आज संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर होतील. सगळेजण म्हणत असतात, पण अर्जुनला ते म्हणत असतात की अर्जुन आम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या तर बरं होईल, कारण अचानक असा बॉम्ब पडायला नको आहे, आम्हाला अमोललाही सांभाळायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी नक्की. आणि स्वप्नील सरही अर्जुनला सांभाळून घेतात, त्याच्याशी बोलत असतात. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर अर्जुन बोलतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. इकडे अर्जुन मंदिरातून माघारी फिरत असतो आणि त्याच वेळी त्याला समोर एक व्यक्ती येताना दिसते. एका माणसाकडे मुलगा असतो आणि त्याच्या मागे एक गोष्ट असते. नक्की आता कोण आहे ते, त्या पाठीमागून येणारी व्यक्ती कोण आहे, कारण अर्जुन तर आता त्या गावात पोचलेला आहे ज्या गावात आप्पी आहे असं त्याला कळलेलं होतं. त्या गावामध्ये अर्जुन पोचलेला आहे आणि आता आप्पी आणि अर्जुन यांची भेट कशी होणार, आप्पीचा मेमरी लॉस झालेला आहे का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुढे क्लिअर होणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.